रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी परत एक सुंदर असा खूप सुंदर फ्लॅट आहे जो 3 BHK फ्लॅट असेल. फ्लॅटचं जर लोकेशन विचार आपण केला तर माझेवाडा जंक्शनलाच ग्राउंड प्लस खरं तर 29 माळ्याची बिल्डिंग आणि आपल्या हायर फ्लोअरला एक 3 BHK फ्लॅट आहे ज्याचा कार्पेट 1100 असणार आहे. विशेष म्हणजे हा फ्लॅट इतका सुंदर आणि इतका चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे की खूप सुंदर फुल्ली फर्निश इंटेरियर डेकोरेशन्स म्हणा, खाली टायलिंग्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चेंज करून अतिशय चांगल्या पद्धतीनं बनवलेला हा 3 BHK फ्लॅट आहे. कोणी जरी आलं तर फक्त कपडे घेऊन आलं तरी त्याला राहायला मिळेल. मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 10,000 रुपयाचा मेंटेनन्स असेल आणि स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे सगळं स्टँडर्ड ॲम्युनिटीज वगैरे पण खूप सुंदर आणि चांगले आहेत. एक कॉम्प्लेक्समध्ये टोटल 3च तशा बघितलं तर बिल्डिंग आहे. पाण्याचाही काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा मग जर बाकी सगळा विचार केला तर OC-CC ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी ह्या कॉम्प्लेक्सला मिळाल्या आहे. हे जे मालक आहेत आता सध्या राहतं घर आहे, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ठेवलेलं पण आहे. तर असंच हा 3 BHK ॲक्च्युली कसा आहे तो मी खरं दाखवायचा प्रयत्न करतो. जर आपण तसं फ्लॅट बघितलं तर तुम्ही बघू शकता ह्या फ्लॅटमध्ये जी बाल्कनी आहे त्या बाल्कनीमध्ये यांनी झाडं झुडपं आणि थोडं सिटिंग अरेंजमेंट ऑलरेडी स्वतःसाठी प्रॉपर खरं तर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हायर फ्लोअरला आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरामधनं जर बघितलं तर समृद्धी महामार्ग तुम्हाला जो भविष्यातला दिसतोय तो तुम्हाला दिसतोय. इकडनं जर तुम्ही बघितलं तर गाड्यांची ये जा तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसेल. आणि जर समजा ह्या बाल्कनीमध्ये आपण राहिलो बसलो तर बाल्कनीमधनं तुम्हाला खाली स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम जे काय आहे ते सगळं दिसतं. आता ह्या सगळ्या मच्छरसाठी यांनी सगळं लावून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे खाली बघता येणार नाही, पण अशा पद्धतीनं तुम्हाला इकडनं नक्की दिसतं. खरं तर हा जो फ्लॅट आहे हा हे स्वतः राहत आहेत, स्वतः यांनी यांच्यासाठीच बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना थोडा मोठा फ्लॅट घ्यायचा आहे त्याच्यामुळे ते चेंज करतायत. तर ज्यावेळेला आपण हे घर बघणार आहोत तर त्यावेळेला जर समजा आपण बाहेरच्या दिशेने जर गेलं, घराच्या बाहेर जाण्याचा जर आपण विचार केला तर बाहेरच्या दिशेला ज्यावेळेला जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला हे जे घर आहे हे तसं नॉर्थ फेसिंगचं आहे, प्रॉपर नॉर्थ आहे. बाहेर आपण जर गेलं तर नॉर्थ असणार आहे. कंपास, मोबाईलच्या कंपासने जर बघितलं तर. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण बाहेर एकदम घराच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला साधारणतः 2 लिफ्ट ह्या साईडला मिळतील. आणि 2 लिफ्टच्या नंतर तुम्ही बघू शकता इथे ह्यांनी सुंदर पद्धतीनं शूरॅक वगैरे स्वतः असं अरेंजमेंट वगैरे प्रॉपर केले. सेफ्टी डोअर वगैरे खूप चांगल्या पद्धतीनं सजवलेलं आहे असं मस्त एकदम. त्याच्यामुळे तुम्हाला इथं घरामध्ये जर घुसताना पण ते व्हायब्रेशन जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे येतात. आणि नंतर त्यांनी ह्या पद्धतीनं अशा मस्त बघ डेकोरेटिव्ह करून एंट्री याची केली, झाडं वगैरे अशा पद्धतीने ठेवले. हे जे काही तुम्ही घरामध्ये आत्ता बघताय ते तुम्हाला सगळं ॲज इट इज मिळणार आहे. आणि मग तुमचा हा हॉल असा जो मस्त आणि सुंदर बघा, वरती पण त्यांनी फॉल सिलिंग म्हणा, AC म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं रखरखाव ठेवलेला आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार त्यांनी त्यांचं भगवंताचं असं सुंदर असं माताजीचं एक मंदिर पण त्यांनी त्यांच्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ठेवलेलं आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या किचनमध्ये एंट्री करणार आहोत तर तुम्ही किचनमध्ये आल्यानंतर तुम्हाला जाणवेल की ह्या साईडला त्यांचं खूप मोठं फ्रीज आहे. त्या फ्रीजसाठी त्यांनी अशी एक कोपऱ्यात जागा आणि वरती बघा सुंदर असं फर्निचर चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला किचनमध्ये असं हा सॅम्पल फ्लॅट टाईप वाटेल, पण त्याने ठेवताना तो त्या पद्धतीनं ठेवलेला आहे. इकडे बघा त्यांनी असं सुंदर ह्या सगळ्या गोष्टीची सजावट करून परत इथपर्यंत आणि त्या साईडला ह्या साईडला जरी प्लॅटफॉर्म बघितला तर इकडं पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीने केले. अधिक यांनी ह्या साईडला इकडे ह्या साईडला पण जागा आहे जी ह्या पद्धतीनं त्यांनी इकडल्या पण साईडला ठेवलेलं आहे. डिशवॉशर वगैरे सगळं इकडे बाहेरच्या बाहेर सेट केलेलं आहे. त्याच्यामुळे 1100 कार्पेट आहे. त्याच्यानंतर त्यांनी CCTV कॅमेरे वगैरे सगळे घरामध्ये प्रॉपरली लावलेले आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांनी खरं ते केलेलं आहे. आणि नंतर तुम्ही इकडे बघू शकता सुंदर असं TV युनिट म्हणा किंवा मग डायनिंग स्पेस म्हणा, असा सुंदर चांगल्या पद्धतीनं इकडल्या साईडला डेकोरेशन करून ह्या साईडला पण डेकोरेट करून असं त्यांनी सुंदर असं मस्त ह्या साईडला पण त्यांनी हे बघा एवन तुम्ही बघितलं तर हा बारचा सुद्धा सेटअप त्यांनी त्या पद्धतीने इकडं चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आणि नंतर जेव्हा आपण इकडे येणार आहोत त्यावेळेला खरं तर हे गेस्ट बेडरूम आहे. तर गेस्ट बेडरूमची जरी तुम्ही व्यवस्था बघितली तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं गेस्ट बेडरूमची व्यवस्था त्यांनी ह्या इथं मध्ये केलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे कपाट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, AC म्हणा, वरती फॉल सिलिंग म्हणा, हे पण त्यांनी त्यांच्या हिशोबाने चांगल्या पद्धतीनं इथं TV वगैरे लावून असं. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथं परत तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट पण इकडे जर तुम्ही गेस्ट बेडरूमला बघितलं तर मोठं आणि प्रशस्त तुम्हाला इकडल्या ह्या साईडला पण नक्की मिळतं आहे. खरं तर हे घर मस्त ठेवणाऱ्या माणसांवरती आहे ना, मग यांनी तसं ठेवताना खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं ठेवलं आहे. नंतर जेव्हा आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही इकडे जर आपण आलो तर इथे लहान मुलांचं बेडरूम आहे, जे लहान मुलांचं खोली आहे. ह्याच्यात पण तुम्ही बघितलं त्याने रखरखाव बघा कसा केलेला. इकडे हे ठेवलं आहे
स्टडी टेबल ठेवला आहे, मध्ये बेड आहे, बेडच्या पलीकडल्या साईडला ड्रेसिंग टेबल आणि समोर जर बघितलं तुम्हाला तर एक मस्त असं सुंदर कपाट पण ह्या बेडरूममध्ये अशा पद्धतीनं सजवलेलं आहे. आणि इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट पण चांगल्या पद्धतीनं ठेवलेलं आहे. तर त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या घराच्या ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही इकडे परत आला तर इथं मालकांचं रूम आहे. तर मालकाचं रूम पण त्यांनी बघा अशा पद्धतीनं मस्त सजवलेलं आहे. इथून जर तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला परत एक बाथरूम, वॉशरूम असं चांगल्या पद्धतीचं बनवलेलं तुम्हाला ह्या घरात पण इकडे जाणवतं. बघा किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे. यांनी हे सगळं जुनं जे आहे ते सगळं चेंज करून त्यांच्या हिशोबाने सगळं बनवून घेतलेलं घर आहे. आणि नंतर आतमध्ये आला तर इथं परत हे बेडरूमला बघा फॉल सिलिंग म्हणा किंवा ड्रेसिंग टेबल म्हणा की इकडलं जर हे ठेवण्याची जी सिस्टम आहे हे सगळे बघा ह्या पद्धतशीरपणे ह्या साईडला पण त्यांनी चांगल्या पद्धतीने इकडे विथ कपाट सेट करून ह्या साईडला ठेवलं आहे. बेडची साईज जरी बघितली तर तुम्हाला समजेल बेड एवढा मोठा असून सुद्धा ह्या साईडला पण आपल्याला जागा उपलब्ध आहे, पलीकडल्या साईडला पण जागा उपलब्ध आहे. अधिक तुम्ही इकडे जरी आला तर इकडे पण चांगल्या पद्धतीने जागा उपलब्ध 100% आहे. तर अशा पद्धतीचा खरं तर हा 3 BHK फ्लॅट आहे. फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला बनवलेला आहे. जर कोणी व्यक्तींना असा फुल्ली फर्निश फ्लॅट पाहिजे की बाबा आमच्याकडे काम करायला वेळ नाही किंवा आम्ही ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच काही करू शकत नाही, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप चांगला असू शकतो. आणि मी तुम्हाला बाकी मेंटेनन्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला नक्की सांगा, मी हा फ्लॅट आपल्याला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो. ह्या मालकांनी आता कोट करताना आपल्याला 3,11,00,000 रुपये कोट केलेली किंमत आहे. माझेवाडा जंक्शन ठाणा स्टेशनपासून 3.5 किलोमीटर अंतरावरती आहे. समृद्धी महामार्गापासून पण जवळ आहे. भविष्यात येणारं माझेवाडा मेट्रो स्टेशन किंवा कापूरवाडी मेट्रो स्टेशनपासून पण जवळ असणार आहे. तुम्ही बघू शकता पलीकडे जर गेला तर रुस्तमजी वगैरे पण जवळच आहे. तर अशाच पद्धतीचे नवीन चांगल्या पद्धतीचे आम्ही तुमच्यासाठी घरं रोज घेऊन येत असतो. मला असं वाटतं हाही त्यातला एक खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे. जर कोणाची अशा फ्लॅटमध्ये राहण्याची इच्छा असेल तर मला असं वाटतं हा फ्लॅट नक्की बघा. आणि आमच्या चॅनलला मात्र तेवढं जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा आणि जास्तीत जास्त लोक बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आमची जी ऊर्जा आहे काम करण्याची ती तुमच्याचमुळे वाढू शकते. मला असं वाटतं त्याच्यामुळं तुम्ही हे आमचे जास्तीत जास्त घरं बघितले पाहिजेत, आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स केले पाहिजे. अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओ बनवण्याचा आम्ही रोज प्रयत्न करतो आहे. आम्हाला तुमचं सहकार्य फार गरजेचं आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.